साहेब तुम्हाला अर्धा तासाला ठीक आहे, काय हरकत नाही. 2 गाणे सादर करतो आणि विचार झाल्याचे गाणे मी सादर करतो. त्याच्यामध्ये पहिला गाणं बिरसा मुंडाचं. ठीक आहे, काय हरकत नाही. चला ठीक आहे, बिरसा मुंडाचं गाणं सादर करा म्हणते. सादर करतो मी. आणि याच्यानंतर एक वामनदादा कर्डकचं गाणं मी सादर करणार आहोत. हॅलो, क्या बात है. तो निशांत शाहीरनी सर्वांच्या चरणावरती डोकं आहे. म्हणतात काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न विचारला होता. सर्व लोक साक्षी आहे. म्हटलं अफजल खान ज्याला 60 बायका होत्या त्याच्यामधलं 59 बायका त्यांनी मारल्या. असा एक व्यक्ती की ज्याने भविष्यवाणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने तुझा वध होणार आहे. तर तो व्यक्ती कोणता? 59 बायकापैकी एक बाईची म्हटलं बायको पराली, ते बायको कोणती? तर निशांत शहर म्हणते, सुरत शहर म्हणते कुलकर्णी. हा, कुलकर्णी जो वकील होता म्हणते. तर मी म्हटलं तो वकील भास्कर कुलकर्णी म्हटलं का बघा छकमारी करायला गेला होता का म्हणलं तिथं. तर शाहीर साहेब म्हणते तो का आलू सिलत होता का म्हणते तिच्या घरी पहिले म्हणते. वा निशांत शाहीर, तुला बोलण्याचा मला विचार येते, तुमच्या बोलण्याचा मला जीव येते. तुम्ही का चिल्लर शाहीर आहे का? पहिला हा प्रश्न निर्माण होते. नाही नाही, जो माणूस भविष्यवाणी करण का तू मरणार आहे मग ठोकायला तिथं भाड धोकायला जाईन का? त्याला झक मारायला जाईन का? नाही 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 नाही, तुम्ही चुकले का? नाही चुकले मग स्वीकारा ना. कारण स्वीकारत कर ना तुम्ही. आणि मला म्हणते तुला आपल्या प्रश्नाचं उत्तर करणार. हो सांगतो ना मी सांगतो ना. नाही कोण म्हणलं, पण तुमच्या बुद्धीला कोणता नेट लागन? नाही नाही, तुमच्या बुद्धीला कोणता नेट लागन? आणि म्हणून मी मोठा लहान कोणी मोठा घास घेणार नाही. समजलं का शाहीर साहेब? ते मी शाहिरी करणार नाही.
आणि मला म्हणते विचारधारा मांडा कोण आम्ही मांडली नाही का पहिल्या फेऱ्याने? कारण तुमचं लक्ष कुठे भानावर नाही का डोकं तुमचं की खाण्यात मग ना तुम्ही काय विषय अंधाराकडून उजेडाकडे नेणारी वाटचाल मांडली मी. सांगितलं लोकांना दैवाला कधी फोडला अमाशा पौर्णिले भूत खेद राहत नाही हे लोकांनी मांडलं. अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही बाजू या लोकांसमोर मांडल्या. ते पहिल्या फेऱ्याची शायरी करून गेलो. शाहीर साहेब आणि तरी मीच मोठा आणि म्हणून काय म्हणतो बांधवणं स्वतःची हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते. याचा गाऊपणा पाहून ते शेमळ पोट त्याच्यावर तंते. शेमड्या पोट्याच्या मतानं घेतलं तर काहीतरी मार्ग निघते. नाही तर ते शेमड पोट म्हणते जाणारे म्हणते तुले कोण गिनते. एखादी व्यक्ती आपली मुजोरी दाखवत असेल आणि मोठेपणाचा भ्रम जर पसरवत असेल चुकीची संकल्पना आम्ही तुम्ही बोलता बोलता बोलले हो काय तुकाराम महाराजांची हत्या केली मम्माजी भट रंगनाथस्वामी हो केली. तुमचं बोलणं तुमचं खरं आणि एखादा व्यक्ती उठून उभा झाला तर काय पुरावा आहे म्हणून तर काय सांगा. नाही काय पुरावा आहे म्हणून तर काय सांगा. आणि म्हणून गोष्ट मांडायची तर पुराव्याविषयी मांडा. तुकाराम महाराजांची हत्या झाली हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काय पुरावा आहे. मान्यवर शाहीर साहेब तुकाराम महाराजांचे चिरंजीव होते नारायण बुवा आणि त्या नारायण बुवानी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं की माझे वडील या तारखेला त्या पत्रामध्ये नमूद केलं का गुप्त झाले. गुप्त म्हणजे लापता झाले. मान्यवर शाहीर साहेब तो एकमेव कागदोपत्री पुरावा आजही उपस्थित आहे की तुकाराम महाराजांची हत्या झाली म्हणून. नाही तर लोक सांगतात होळीच्या दिवशी मम्माजी भट रंगनाथस्वामीनं तुकाराम महाराजांची हत्या केली हे तुम्ही न सांगितलं. शाहीर साहेब अशा अनेक गोष्टी आहे हो अनेक गोष्टी आहे. कोंढा नागनाथ मंदिर सर्वांना माहित आहे. हिंगोली मधलं संत नामदेव कीर्तन करायला गेले. आता ते कीर्तन करायला गेले तिथे दोन ब्राह्मण आडवे आले. दोन ब्राह्मण आडवे आले काय म्हणत होते काय ती जात आहे म्हणे शिंपी तू शिंपी समाजाच्या म्हणजे तुझ्या अंदरमध्ये कीर्तन करायची परवानगी नाही म्हणे. तर त्यात नामदेव संत नामदेवाले हकललं तर संत नामदेव मंदिराच्या मागे गेले. तर तो इतिहास स्वतः खोटा पसरवला. त्या बहीण म्हणे मंदिरानं तोंड घुमवलं म्हणे. ते गोष्ट आपल्या लोकांना सांगते मानणारे. अशा अनेक गोष्टी आहे पण बोलता नाही आपण. मी तुमचं त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन करतो अभिनंदन करतो की तुम्ही तो गोष्ट खेळली बा म्हणून. आणि याच्या पहिले मी खेळली आणि त्याच्या पहिले तुमच्या गुरुजीने खेळली तुकाराम महाराजाचा विषय. आम्ही त्या गोष्टीला स्टँड आहोत समजलं का. पण जे खोट आहे ते खोट आहे मान्यवर शाहीर साहेब. आणि म्हणून जिंकण्यापेक्षा मी संघर्षाला मान देतो. जिंकण्यापेक्षा मी संघर्षाला मान देतो. अच्छाईपेक्षा मी बुराईला कान देतो. जिंकण्यापेक्षा मी संघर्षाला मान देतो. अच्छाईपेक्षा मी बुराईला कान देतो. आवश्यक नाही ते प्रत्येक मनुष्य आपल्यासाठी ताली वाजवेल. कोणी आमची कीर्ती तर कोणी आम्हाला बोलल्यानं वाजवेल. पतंग जरी किती मोठी असली तरी धाग्याशिवाय वरती जात नाही. आणि जर वरती गेली तर ते पतंग छतरल्याशिवाय राहत नाही. विचारधारा जगापासून मांडा. किती लोकांना माहित आहे जय भीम नाराची सुरुवात कोणी केली. किती लोकांना माहित आहे रमाई नाव कुठून पडलं. किती लोकांना माहित आहे बाबासाहेब नाव कुठून पडलं. आणि म्हणून सांगायला बसलो तर हा दिवस नाही. हे माझे 9 घंटे म्हणे एकट्याला द्या आणि मी एकटा पुरवतो. तेवढा माहीत पुढी कॅपॅसिटी दम ठेवतो तेवढा. 9 घंटे मला म्हणतो एकट्याला एकटा सांगतो मी. आणि एकही विषय मा मस्तकर मारून द्या का थोडं शेअर तुला हा विषय मांडायचा. जर नटून जाईन तर भाग तो नाही वाले. वा वा शाहीर साहेब हा अंतकरणातून माना ते आम्हाला माहिती आहे. आम्ही काय केलंय आणि काय करत आहोत महापुरुषासाठी.
त्या गोष्टी मी सांगणार नाही. तुम्ही म्हणाल तर पुढच्या फेरात मी बोलून दाखवीन.